राज्यमंत्री योगेश कदम आपल्यासोबत आहेत. सर, महायुतीचे आमदार सुरेश धस यांनी एक धक्कादायक असा एक दावा केलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की खोक्या प्रकरणामध्ये या प्रकरणाच्या आडून मला संपवण्याचा कट होता, माझा या ठिकाणी खून करण्याचा कट आखला जात होता. नाही, सन्माननीय सुरेश धस यांनी सदरची माहिती त्यांनी पोलीस डिपार्टमेंटला द्यावी. नक्कीच या बाबतीमध्ये सगळी आम्ही चौकशी करू. मला वाटतं त्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे देखील ही माहिती देतो असं सांगितलेलं आहे. अजूनपर्यंत माझ्यापर्यंत काही त्यांनी ही तक्रार दिलेली नाही, परंतु नक्कीच त्यांना जी शंका आहे किंवा त्यांचं जे म्हणणं आहे ते ऐकून घेऊन त्याच्यावर योग्य कारवाई आम्ही करू ना. शेवटी प्रत्येक लोकप्रतिनिधीच्या सुरक्षेची जबाबदारी आमची आहेच ना. जेव्हा महाराष्ट्रामध्ये खोक्याचं प्रकरण चर्चेमध्ये होतं तेव्हा त्यांचं असं म्हणणं आहे की बिश्नोई गँगला त्यांची काही जी लोकं आहेत त्यांना मुंबईत आणलं गेलं होतं, विमानाने आणलं गेलं होतं. ती लोकं सगळी आंदोलनाला बसली होती आणि त्यांच्या माध्यमातून माझ्या खुनाचा कट रचला घेतला होता. तर अशा पद्धतीने एखाद्या लोकप्रतिनिधींच्या बाबत अशा गोष्टी घडत असताना ज्या की कुणालाही कळत नाही, त्यांचं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये कोण आहे त्या व्यक्तीचं नावसुद्धा मला माहिती आहे. नाही, त्यांनी संपूर्ण माहिती आम्हाला दिली पाहिजे, त्याशिवाय आम्ही कारवाई कशी करणार. त्यांना ही इन्फॉर्मेशन मिळालेली आहे की ते विमानाने आले, त्यांनी कधी तिथं उपोषणाच्या जागी देखील त्यांच्यासोबत मिळून त्यांनी ही प्लॅनिंग वगैरे केलेली आहे. त्यांच्याकडे जी काही माहिती आहे त्यांनी माहिती ती द्यावी. नक्कीच पोलिसामार्फत आम्ही चौकशी करून त्या योग्य ती कारवाई आम्ही करू ना. सुरेश धस जेव्हा माध्यमांच्या समोर अशा पद्धतीने माहिती उघड करता तेव्हा तुम्ही राज्यमंत्री म्हणून तुम्ही त्यांना अप्रोच करणार आहात का? शेवटी ते महायुतीमधील एक महत्त्वाचे आमदार आहे. माहिती घेऊनच ना. मला आत्ताच आपण याच्यापूर्वी 10 मिनिटापूर्वीच मला ही माहिती समजलेली आहे. नक्की सुरेशजींचे शेवटी आमचे ते सिनियर मेंबर आहेत हाऊसचे, त्यांच्याकडून आम्ही सगळी माहिती घेऊ आणि त्यांच्या जीवाला काही होणार नाही याची संपूर्ण जबाबदारी आमची आहेच ना. राज्यामध्ये खरं तर बीडची चर्चा थांबायचं नाव घेत नाहीये. अशा पद्धतीने हत्या आणि एकूणच मारामारीचं प्रकरण असेल, कारागृहामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने 2 गटामध्ये वाद झाले आणि त्याच्यानंतर गित्ते गँगला त्या ठिकाणी हलवण्यात आलं औरंगाबादच्या संभाजीनगरच्या कारागृहामध्ये. आणि हा संपूर्ण एक बनाव असल्याचा आता महायुतीच्या संदर्भात हा सगळा बनाव असल्याचं महाविकास आघाडीच्या काही खासदारांकडून म्हणलं जात आहे. बजरंग सोनवणे यांचं असं म्हणणं आहे की जे वाल्मिकी कराड आहे त्यांना VIP ट्रीटमेंट देण्यात यावी, त्यासाठी हे सगळं रचलं गेलेलं आहे. नाही बघा, VIP ट्रीटमेंट द्यायची असती तर अशा पद्धतीची कडक कारवाई झाली नसती. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं, कुठल्याही पॉलिटिकल पार्टीशी कनेक्शन असू द्यात, कुठल्याही नेत्याशी कनेक्शन असू द्यात, अशा पद्धतीने हत्या करणं ही माणुसकी संपवण्याच्या दृष्टीने एक पाऊल होतं. मला वाटतं कुठल्याच पद्धतीचे VIP ट्रीटमेंट सोडा, पण त्या व्यक्तीला फाशीच झाली पाहिजे. ह्यासाठीच्या ज्या काही कायद्यानुसार ज्या काही तरतुदी आहेत त्यानुसार आम्ही ती तयारी देखील करू, परंतु अशा पद्धतीने VIP ट्रीटमेंट द्यायचा प्रश्नच उद्भवत नाही. कारागृह प्रशासनाचं सुद्धा असं म्हणणं आहे की कारागृहामध्ये कोणतीही घटना घडली नाही आणि तरी सुद्धा मग गित्ता गँगला का तिथून हलवण्यात आलं याच्या संदर्भात एक प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातो. काळजी तर घेतली पाहिजे. जर का प्रश्न उपस्थित झाले असेल, जरी घटना त्यांचं म्हणणं आहे घटना घडली नाही, परंतु जर का असे वावड्या उठत असतील तर कुठे शंकेला जागा नको. आणि जर का विरोधक जर का एकाच ठिकाणी असतील तर ते जी घटना घडली नाही ती भविष्यामध्ये घडणार नाही असे जरुरी नाही ना. पण भविष्यामध्ये अशा घटना घडू नये यासाठी घेतलेली ती काळजी आहे. सरकारने खबरदारी म्हणून आधीच हे पाऊल उचललेलं आहे. नक्कीच. बघा, शेवटी केस ही सेन्सिटिव्ह आहे आणि तुरुंग प्रशासनाला ज्या आवश्यक गोष्टी करणं आवश्यक आहे ते करतायत. आपण बघतो की सुरेश धस यांनी जो दावा केलेला आहे त्या दाव्याच्या संदर्भात सुरेश धस यांनी पोलीस प्रशासनाशी बोलून त्यांना त्या संदर्भातले पुरावे द्यावे, माहिती द्यावी आणि त्या अनुषंगाने आम्ही कारवाई करू असं सुद्धा आता योगेश कदम यांनी आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे. कॅमेरामन नितीन बोदारेसह मी रुपाली बडवे, साम TV, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.